याचा ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार. कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे, आणखी सगळा महाराष्ट्र भरायचा आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घराबाहेर पडणार आहेत. मी सगळ्याला पाणी पाहिजे तर मला पाण्याची काय गरज आहे? मी लय निवारणा म्हणून आहे. पाणी भाषण दुसरं पेत नसतो, भाषण झाल्यावर 1.5 घंटा पेत नाही, पण त्याला पाणीच पाहिजे. त्याचा खोटाच उपटेला दुसरा ठोकला. कारण तुमचाच मुर्ग आहे, मी काय लोकच थोडाच आहे. मला परिवारच मानत नाही. लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब मग बाकीचं. आपलं तसं नाही, आपला उलटा खेळ आहे. आधी समाज आणि मग कुटुंब. हा मराठा समाज माझा मायबाप आहे. या समाजालाच मी मायबाप मानलंय आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि माय माऊलीचं नातं झालं. आम्ही माय लेकरं झालो. मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन उभा केलेलं नाही. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे. फोन मोबाईल बाबा आला का तुला? पण मुंबईहून फोन दुट्टे खालटे कुलशी मग होकायला लागला. मग इकडं मग इसरून जात असतो. कुठं राहिलं तर सांग बरं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलंय. ही तर एकट्या बीड जिल्ह्याची ताकद आहे. तरी अर्धे आम्ही घरी ठेवलेत. तिथले काम सांभाळायला पूर्व जर आले ना आम्हाला 7-8 चेक करावं लागत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय. माय बापा तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊन जाणार. यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर ते. कारण काय झालंय, मन पैशात जमत नाही, पदाचं मूळ जमत नाही आणि इंग्लिशचं मूळ तर कदर झालाय पुरा जमतच नाही. आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागत. काय चुकीचं करतोय मी काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं. या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचंय एवढं स्वप्न आहे आपलं. मी काय चूक केली? माझ्या मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली. दशकानं दशक व्हायला गेले.